हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू निकिता फूड रसोई. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, लाईक करा, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर आज मी इथे काय बनवणार आहे. इथे मी बनवणार आहे ही चवळीची भाजी. तुमच्याकडे हिला काय म्हणतात ते मला कमेंट करून कळवा. तर मी कशाप्रकारे बनवणार आहे ते मी शेअर करणार आहे. इथे मी कांदा स्लाईस करून घेतलेला आहे, थोडा कढीपत्ता घेतला आहे, एक वाटण करून घेणार आहे. त्यामध्ये भाजलेलं खोबरं, अद्रक, लसूण आणि 2 टोमॅटो घेतलेले आहे. याचं मी आता वाटण करून घेणार आहे. आणि कांदा मी इथे उभा चिरून घेतलेला आहे. तर इथे वाटण माझं झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. त्यानंतर मी इथे कुकरमध्ये तेल घेऊन घेतलेलं आहे, एक 3 ते 4 चमचे. आपण ही मीडियम थिक ग्रेव्ही बनवणार आहे. तेलामध्ये मी थोडं हिंग घालून घेतलं आहे. हिंग थोडंसं झालं की मी लगेचच यात जिरं घालून घेतलेलं. जिरं थोडंसं आपलं फुटलं की त्यामध्ये मी याच्यात कढीपत्ता घातला. कढीपत्ता थोडासा तडतडला की लगेचच हा कांदा टाकून घेतला. कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा आहे, व्यवस्थित ब्राऊन होईपर्यंत. कांदा होण्यासाठी मी यामध्ये मीठ घालून घेते चवीपुरतं आत्ताच, सो लवकर आपला कांदा सॉफ्ट होईल. कांदा जरा फ्राय झाला की यामध्ये हे वाटण घालून घेतलं होतं मी. सो आता हे वाटण घालून मला चांगला कांदा आणि वाटण एकसाथ चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे, तेल सुटेसपर्यंत, चांगलं ब्राऊन होईपर्यंत, नॉर्मली जे आपण करतो. सो हे चांगलं झालेलं आहे. आता यामध्ये बेसिक मसाले घालून घेणार आहे मी, जसं की हळद, हे धने जिरे पूड 2-2.5 चमचे, 1 चमचा लाल तिखट घातलेलं आहे. थोडासा इथे मी गरम मसाला टाकून घेतला आहे आणि इथे मी हा छोले मसाला घालते आहे. याच्याने छान टेस्ट येते भाजीला. आणि हे सगळं मी एकत्र करून घेते थोडंसं पाणी घालून, की मसाले जळू नये म्हणून. सो पाणी घालून झालं. त्यानंतर यामध्ये मी ही चवळी घालून घेतली आणि मस्त एकजीव करून घेतलं. आणि आता यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे, कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेतली. सो आता याच्यामध्ये मी ही कोथिंबीर घालून घेते आणि एक याला उकळी येऊ देणार आहे. उकळी आली की त्यानंतर मग मी याला झाकण लावून घ्यायचं आहे. तर आता इथे मी झाकण लावून घेतलं आहे. ही मी शिट्टी लावून घेतली आणि याच्या मी 4 ते 5 शिट्ट्या काढून घेतल्या. तर बघू शकता इथे माझी भाजी ही तयार झालेली आहे. मस्त छान तर्री आलेली आहे हिला. अजून जास्त थिक करायची आहे तर आपण हिला थोड्या वेळ अजून उकळू शकतो. सो इथे माझी ही भाजी तयार झालेली आहे. तर या मंडळी जेवायला. माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की मला कमेंट करून कळवाल. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.